नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय मिनी व्लॉग. तर आज मला साडी घालायचा मूड झाला होता कारण मी रेडी होऊन थोडेफार रील्स बनवणार होते. तर दिवसभर त्याच्यातच गेला अख्खा. मग थोडं दुपारनंतर आम्ही मोदक बनवायला घेतली. मोदकासाठी जे सामान हवं होतं ते सगळं आणलं आणि फटाफट आमचे मोदकाचं सारण वगैरे आम्ही रेडी करून घेतलं कारण आज काही नव्हतं तरी पण मला असे उकडीचे मोदक करायची इच्छा झाली होती. सरणीला पण खूप खायची इच्छा होती म्हणून तिच्यासाठी खास मी मोदक केले होते आणि तिला आवडले सुद्धा. तिच्या एक्सप्रेशन्सवरूनच मला असं भरून म्हणजे समाधान झालं की ठीक आहे चला. तोपर्यंत माझा नवरा आला नारळाचं पाणी घेऊन. खूप खुश होता, माहीत नाही का. तर त्याला पण भेटले छान मस्त. त्याला साडी मी नेसलेली त्यामुळे तो खूप खुश होता आणि त्याला पण मी मोदक छान खायला घातला. त्यालाही खूप आवडला. तोही शॉक झाला होता कारण का मी 7-8 महिने झाले सो मोदक वगैरे काय बनवले नव्हते. लास्ट टाईम मी गणपतीलाच बनवले होते मोदक, त्यामुळे त्यालाही खूप आवडले आणि प्रॉपर त्याला हवेत तसे झाले होते. जास्त गोड नाही, जास्त सपक नाही. तर तुम्ही ताटात बघताय ना, मोदकच्या पायऱ्या करायला सुद्धा मला आणि सलोनीला जमल्या होत्या आणि सलोनी अख्खा एक मोदक खात होती. म्हणजे असं लाडू कसे खातात तशी खात होती ती. मग वैभवने ठरवलं की सोना चलाच डिनरला जाऊया. मग घरचं जेवण थोडंफार होतं ते तसंच ठेवलं आणि वैभव मला डिनरला घेऊन गेला होता बाहेर. खूप दिवसांनी आम्ही डिनरला चाललो होतो, मी, सलोनी, वैभव वगैरे. या ठिकाणी मी पहिल्यांदाच आली होती. इकडचं फूड एवढं छान होतं गाईज. मी म्हणजे जेवणाचे काही रेकॉर्डिंग केलं नाही आहे पण खूप मस्त जेवण होतं आणि ते सगळं आम्ही खाल्लं. इथे आम्ही शोधत होतो नेमकं की हे किती डिस्काउंटवर आहे वगैरे वगैरे, कारण आणि आपलं फुल बिलवर डिस्काउंट मिळणार आहे की असंच प्रत्येक डिशवर मिळणार आहे. मग आमचं जेवण वगैरे संपवून आम्ही घरी निघालो. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. बाय.